कोणी किती का मोठा असेना, कुणाचे कुणासोबतही फोटो असेना, सगळ्यांवर कारवाई होणार वगैरे वगैरे. आणि ही वचनं देवेंद्र फडणवीसांनी द्यावी. या देवेंद्र फडणवीसांचं खरं तर वचन पाहता ते काय म्हणतात, मेरा वचन ही है मेरा शासन. तुझी वचनं जर पाहिली ना, खरं तर अरे तुरीची भाषा यासाठी तोंडामध्ये येते कारण तो आदर असावा लागतो मनामध्ये, आदर. आणि ह्या व्यक्तिमत्वाबद्दल आदर. विचार करा, मी माझ्या पुढच्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टींची आठवण करून देतो. फार असं काही लांब जात नाही. मराठा समाजाला ज्या प्रकारे आरक्षणाचं या अगदी दोघांनीही फसवलं, शिंदे आणि फडणवीसांनी ज्या प्रकारे फसवलं. अजित पवारांचं तर नावच घेऊ शकत नाहीत, कशात आलेच नाहीत. ज्या प्रकारे तो डेंग्यू झाला अजित पवारांना त्या काळामध्ये, तो डेंग्यू काही मराठा आरक्षणाचं ते उपोषण संपेपर्यंत बराच झाला नाही. त्यामुळे त्यांना बाजूलाच ठेवतो, आलेच नाहीत कशामध्ये. छत्रपती शिवरायांची शपथ घेतली, यांनी मराठ्यांना आरक्षण देणार होते, गुणरत्न सदावर ते पाठवले. तुम्ही सर्वजण पाहत आलाय तो सारा प्रकार, मी काही ते सांगत नाही. पण याच देवेंद्र फडणवीसांनी चक्की पिसिंग म्हणून तुम्ही मला सांगा ना, किती जणांची, किती नेत्यांची नावं घेतली. ज्या राठोडाचा, संजय राठोडाचा मंत्री म्हणून त्याचा शपथविधी काल परवामध्ये पार पडला गेला. राठोडच कशाला, प्रताप सरनाईक घ्या, परिवहन खातं मिळालं. असे अनेक जण आहेत. आज कित्येक जणांची देवेंद्र फडणवीसांनी नावं घेतली त्यांच्या विरोधी पक्षनेत्याच्या कार्यकाळामध्ये. आज ते सारेच्या सारे कुठे आहेत? भावना गवळी. खरं तर शर्मेमुळे लाजे काजेने का होईना किरीट सोमय्या आपलं तोंड लपवतं. तर वेगळी वेगळी कारणं आहेत, अनेक त्याची प्रकरणही बाहेर पडली, तो विषय वेगळा. पण लाजे काजेने किरीट सोमय्या आजही तोंड लपवून फिरतोय. पण देवेंद्र फडणवीस आजही ज्या प्रकारे छाती ठोकपणे सांगतात, किती का मोठा असेना, कुणासोबतही फोटो असेना. अरे तुम्ही इकडे तिकडे सांगण्यापेक्षा आज तुम्ही पाहिलं असाल संतोष देशमुखचं ते हत्या प्रकरण असेल, ज्या प्रकारे निर्घुण हत्या झाली देशमुखाची, तर संतोष देशमुख खरं तर ह्या प्रकरणाला जातीय रंग देऊ नये, कारण ओबीसी विरुद्ध मराठा अशा प्रकारचा काही जणांचा एक वाद लावायचा प्रयत्न आहे. पण मी खरं तर याला जातीय रंगातून पाहत नाही. वाल्मिक करार हा कुठल्या जातीचा, धर्माचा, पंथाचा, प्रांताचा याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही. इथे कायदा सुव्यवस्था महाराष्ट्राची ढासळलेली आहे, हे मात्र इथे नक्की. आता योगायोगाने पहा ना, तिकडे संतोष देशमुखाची हत्या झाली आणि कल्याणमध्ये काल देशमुखाला शुक्लाने मारला. आजही मला वाटतं एक प्रकरण आलेलं आहे, त्याला पांडेने पोलीस कुटुंबाला मारलेला आहे. हा पांडे इथे पोलीस कुटुंबाला मारतो, शुक्ला तिथे देशमुखाला मारतो. मला अजूनही ती काल परवाची प्रकरण आठवतात. शिळफाट्याचं ते प्रकरण, त्या महिलेवर, अक्षता म्हात्रेवर बलात्कार करणारे आणि त्यानंतर तिची हत्या करणारे मिश्रा, पांडे, शर्मा ही आडनावं होती. बघा ना, हे सगळं करत असताना आपण कुठे म्हणजे कटेंगे बटेंगेमध्येच राहिलो, एक रहेंगे सेफ रहेंगे मध्ये राहिलो आणि इथे आपण मार खात बसलो. लक्षात घ्या, ही क्रोनॉलॉजी समजा तुम्ही, क्रोनॉलॉजी. तुम्हाला हे सांगण्यामागचं कारण असं, माझा आवाज थोडासा बसलेला आहे शिवसैनिकांना, थोडं तुम्ही सहन करून घ्याल अशी मी अपेक्षा ठेवतो. आवाज काही वर यायचं नाव घेत नाहीये. असो, ही सगळी कारणं आपण देत नाही. थोडे दिवस जातील, 1-2 दिवस जातील, जे काही असेल ते. पण तुम्ही लक्षात घ्या, क्रोनॉलॉजी बघा. काल ज्या वेळेस विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीस उठले आणि म्हणाले की हा शुक्ला असो, कुठल्याही खात्यात काम करणारा असो, सरकारचा असो, कसलाही असो, त्याचं त्यांनी निलंबन केलं. मला वाटतं बडतर्फी केली नाही, निलंबन केलं. MTDC मध्ये हा क्लार्क दर्जाचा माणूस, हा गाडीला अंबरदिवा लावून फिरतो, हा एवढी वर्ष अंबरदिवा लावून फिरला, म्हणजे विचार करा सरकारचा काय धाक राहिला. 2.5 वर्षामध्ये कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे पहा कसे निघाले होते. MTDC मध्ये त्या MTDCला काय डबघाईला घातलाय हे तुम्हाला काही वेगळं सांगायची मला इथे गरज नाही. या महामंडळाची काय अवस्था आहे काही सांगायची गरज नाही. MTDCत क्लर्क दर्जावर काम करणारा हा अधिकारी आपल्या घरामध्ये 40 लाखाचं फर्निचर करतो. हे स्वतः त्याची बायको ती गीता शुक्ला आहे, ती कबूल करते. विचार करा, हा एवढा पैसा येतो कुठून? अनेक प्रकरणं त्याची बाहेर निघाली, त्याची कित्येक जुनी प्रकरणं बाहेर निघाली, त्याच्या केसेस चालू झाल्या. पण एक गोष्ट तुम्हाला इथे मी पुन्हा नव्याने सांगतो. आजच त्याच्या वकिलाची, देशमुखांच्या वकिलाची, नितीन घाटगेंची एक प्रेस झाली. म्हणजे काल विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीसांनी वेगळा मुद्दा मांडला, म्हणजे आम्ही याच्यावर कारवाई करू, त्याला जरी पोलीस कस्टडी झालेली असली तरी तुम्ही लक्षात घ्या, ह्या माणसावर 109चा जो गुन्हा, नवीन कायद्याप्रमाणे, नवीन IPC प्रमाणे 109चा जो गुन्हा दाखल व्हायला हवा होता, अटेम्प्ट टू मर्डरचा जो गुन्हा दाखल व्हायला हवा होता, तो घेतलाच गेला नाही. तुम्हाला लक्षात येते हे प्रकरण? म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सांगताना, दाखवताना वेगळं दाखवायचं. बघा कशा प्रकारे गृहमंत्री कारवाई करतोय, बघा कशा प्रकारे मुख्यमंत्री उठून सांगतोय, बघा कशा प्रकारे गृहमंत्री म्हणतोय बघा याच्यावर कारवाई करा, ह्याला आम्ही निलंबित. बडतर्फ केलेलं नाही, नोकरीतून काढलेलं नाही, त्याला निलंबित केलेलं आहे. एवढे नियम मोडले पण निलंबित केलंय, काढलेलं नाही. त्यानंतर पुढे लक्षात घ्या, या माणसाला 109 लावला नाही, याच्यावर लावले छोटे मोठे क्रिमिनल ऍक्ट, 61(2) अशा प्रकारचे क्रिमिनल ऍक्ट. या 118 लावला, फक्त 118(2) लावला. म्हणजे विचार करा तुम्ही, 118(2) लावल्यानंतर
ज्यावेळेस थंड डोक्याने ठरवून तुम्हाला जीवे मारण्याच्या उद्दिष्टाने ज्यावेळेस तो कट केला जातो जीवे मारण्याच्या उद्दिष्टाने, त्यावेळेस तुम्ही विचार करा त्याच्यावर तो म्हणजे बघायला गेलं तर 109 नवीन कायद्याप्रमाणे लागू नये. जुन्या कायद्याप्रमाणे मला वाटतं 302चा IPC असावा तो. हा 109 लागू नये, हा नॉन बेलेबल आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही अटेम्प्ट टू मर्डर म्हणजे जीवे मारण्याच्या उद्दिष्टाने केलेला धारदार शार्प किंवा टोकदार हत्यारांनी, रॉड असेल त्याच्यामध्ये, स्टंप, या सगळ्यांनी केलेला हल्ला म्हणजे तुम्हाला अटेम्प्ट टू मर्डर किंवा हाफ मर्डरच्याही वरचा आहे. त्या व्यक्तीच्या डोक्याला जवळपास 14 टाके जर पडत असतील, त्याला तुम्ही रक्ताच्या थारोळ्यात उतरवत असाल तर हा अटेम्प्ट टू मर्डर होता. हे जर कलम लागले नाही तर ह्या सगळ्यांना बेल होणार. म्हणजे आज जरी त्यांना पोलीस कस्टडी असली दाखवण्यापुरती, तुमचं अधिवेशन संपलं की सारा खेळ संपतो. इथे काय असतं, मीडियातून प्रकरण एकदा का उतरलं ना की परत कोणाचं लक्ष जात नाही. मग मागल्या काळामध्ये आता अनेक प्रकरणं घडली, हे काही वेगळं इथे सांगायची गरज नाही. अनेक अशी प्रकरणं घडली आहेत की ज्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी काय घडते कुणाला त्याशी काही घेणं देणं नसतं. बदलापूर प्रकरणामध्ये पुढे काय झालं कुणाला काहीच माहिती नाही, किंवा त्या नवीन आरोप ह्याचा केला एन्काउंटर, पण जे इतर आरोपी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी पोलीस प्रशासन काय करतंय कुणाला माहिती ना, तुम्हाला माहिती ना आम्हाला माहिती. साधी प्रकरण सांगतो, ते पूजा खेडकरचं प्रकरण पहा तुम्ही. सोडा ते सगळं, ते पुण्यातलं अग्रवाल कुटुंबाचं प्रकरण पहा, पुण्यातलं पोर्शेकारचं प्रकरण आठवा, मुंबईच्या नाखवा भगिनीचं प्रकरण आठवा. या सगळ्या प्रकरणांमध्ये पुढे काय झालं ना तुम्हाला माहिती ना आम्हाला माहिती. हे फक्त असं असतं ना की त्या क्षणापुरती ही प्रकरणं राहतात. आज 109 लागला नाही तर त्या देशमुख कुटुंबाला बाहेर हे जे आहेत ना माजलेले शुक्ला नावाचे, हे बाहेर आल्यानंतर त्या देशमुख कुटुंबाच्या मागे जर हात धुवून लागले, त्या दिवशी हा 12 आणू शकतो, त्यानंतर किती आणेल याचा विचार करा. त्या देशमुख कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी कुणाची. मी हे सगळं यासाठी सांगतोय ना, विचार करा. अनेक गोष्टी आहेत विधानसभेत दाखवताना वेगळं चित्र दाखवलं जातं आणि बॅकग्राऊंडला स्टोरी ही वेगळी असते. आता त्या शुक्लाने समजा बंदूक काढली असेल तर आर्म्स ऍक्ट लागतो की नाही, त्या आर्म्स ऍक्टचा कुठेही त्याच्या FIR मध्ये एक कणभर देखील उल्लेख नाही. म्हणजे समजा ती लायसन्स म्हणजे पिस्टल असेल किंवा अवैध असेल, लायसन्स असेल तर गैरवापर केल्याचं त्याचा कलम पडलं पाहिजे. मला वाटतं 3, 25 आणि 30 अशा प्रकारची कलमं पडू शकतात. पण काहीच नाही, नसेल तर आर्म्स ऍक्ट लागला पाहिजे, तोही लागला नाही. त्यामुळे 109 जर लागत नसेल तर त्या वकिलांनी तिथे स्पष्ट सांगितलं ह्या सगळ्यांना बेल होणार, हे सगळे बाहेर निघणार. हे कशासाठी फसवताय फडणवीस तुम्ही आम्हा सर्वांना, का फसवताय? आज तुम्ही म्हणताय या संतोष देशमुखाच्या प्रकरणात म्हणताय, त्यांची मी वाक्य तुम्हाला सांगतो. वाल्मिक कराड याचं मी नाव घेऊन सांगतो, या गुन्ह्यात वाल्मिक कराड असेल किंवा इतर कोणीही असेल, त्याचे कुणासोबतही फोटो असतील, अगदी मंत्र्याबरोबर मुख्यमंत्र्याबरोबर, त्याला आम्ही सोडणार नाही. त्याची वाक्य आहेत बरं काही, देवेंद्र फडणवीसाची वाक्य आहेत. मास्टर माइंड जो कोणी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल. फडणवीस आजवर किती जणांवर कारवाई केली याचं सगळ्यात पहिल्यांदा उत्तर द्या. मास्टर माइंड तुम्ही म्हणताय कोण असेल त्याच्यावर कारवाई. मास्टर माइंड तुम्ही इकडे तिकडे जाऊच नका शोधण्यासाठी, मास्टर माइंड तुम्हाला त्या सभागृहातच मिळेल. अतिशय जबाबदारीने बोलतोय, सभागृहातच मास्टर माइंड तुम्हाला मिळेल. हे काही वेगळं जनतेला विचारावं, जनता ह्याची उत्तर देईल मास्टर माइंड कोण आहे त्या सगळ्या प्रकरणाचा. आणि विचार करा, खरं तर आभार मानले पाहिजेत बीडचा बिहार केल्याबद्दल काही लोकांचे. आज बिहारमध्ये सुद्धा बीडची उदाहरणं दिली जातात. आमच्या बीडला बदनाम केला काही लोकांनी. खरं तर बीडच्या युवकांनी खरं तर याच्यावर आवाज उठवला पाहिजे. का सांगतो मी तुम्हाला, कारण आज मोठे उद्योग सोडाच, अगदी छोटे उद्योग सुद्धा बीडमध्ये यायला घाबरतात. कारण उद्योगधंद्यापेक्षा यांच्या सेटलमेंटचे उद्योग सगळ्यात पहिले करावे लागतात. कोणी येत नाही. उद्योगधंद्यांचं मी काय म्हणतोय, उद्योगधंद्यापेक्षा चांगला एखादा IAS अधिकारी, IPS अधिकारी बीडमध्ये येण्यासाठी घाबरत असतात. कशासाठी? किंवा घाबरणे म्हणण्यापेक्षा त्यांना यायची इच्छाच नसते बीडमध्ये. असं काय करून ठेवलंय या बीडचं, का बरं बीडचं नाम एवढं बदनाम होतंय मला हे सांगा ना. तो वाल्मिक कराड कुणाच्या ऑफिसमध्ये पडीक पडलेला असायचा, कुणाच्या ऑफिसमध्ये आंदण पडलेला असायचा, सांगा मला या सगळ्या गोष्टी. अनेक गोष्टी. आज मी बीडबद्दल इथे सगळी माहिती काढली, क्राईम रिपोर्ट काढला बीडचा. अगदी निवडणुकांच्या काळामध्ये बीडमध्ये काय परिस्थिती होती, अगदी म्हणजे सेन्सिटिव्ह मतदारसंघ जे आपण म्हणायचो, एकेकाळी गडचिरोली, भंडारा, गोंदियातले असायचे, यावेळेस बीडमध्ये सेन्सिटिव्ह मतदारसंघ. इतका माज कुणाच्या जीवावर. एक त्या वाल्मिक कराड खरं तर तुम्हाला सांगू का, हा वाल्मिक कराड खरं तर प्यादा आहे. वाल्मिक कराड खरं तर प्यादा आहे. खराखुरा मास्टर माइंड त्या सभागृहात आहे. हे काही वेगळं सांगायची गरज आहे का? आज मी का म्हणालो मग अशी बीडचा बिहार केल्याबद्दल धन्यवाद. अगदी बिहारमध्ये जितका क्राईम रेट एखाद्या बिहार राज्यातल्या एखाद्या जिल्ह्यात नसेल तितका जास्त क्राईम रेट आता बीडमध्ये होऊ लागलाय. आणि खुल्यामध्ये मान्य केलं ना
या नेत्याने खुल्यामध्ये मान्य केलं की होय, वाल्मिक कराड माझ्या जवळचा होता. म्हणजे विचार करा, हा नेता मंत्री बनतो आणि मंत्री झाल्यानंतर विचार करा तुम्ही, जर एखाद्या मंत्र्याच्या जवळचा एखादा आरोपी असेल, आता याला शोधणं तर अजून दूरच राहिलं. म्हणजे आम्ही देश बहुत सुरक्षित हाथों में है, देश की कमान सुरक्षित हाथों में आपने सौंपी है, आणि एक आरोपी पकडला जात नाही ते, आणि आपण देश म्हणतो सुरक्षित हाथों में. म्हणजे ह्या आरोपीला जर एखाद्या मंत्र्याच्या, विशेषतः पालकमंत्र्याच्या जर एवढ्या जवळचा आरोपी जर असेल तर निष्पक्ष कारवाई होईल? तुम्ही मला सांगावं, ह्या कारवाया खरंच निष्पक्ष होणार का? कारण ह्या कारवाया होऊ शकत नाही. बरं, मास्टर माइंडवर एवढी करुणा का दाखवली जाते? कारण बघा ना, शेवटी हे वाचवणारे सगळे, हे मास्टर माइंड सगळे एकाच माळीचे मणी, एकाच माळीचे मणी.